लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत. कशा प्रकारे हे 2100 रुपये दिले जाणार आहेत, या मागची कारण काय काय आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल. तर बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अचूक व एकदम परफेक्ट माहिती जी आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल पर्याय निवडा, जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट जी आहे ती सर्वात प्रथम तुम्हाला भेटत जाईल. तर महिलांनो, लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारकडून 2100 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींनी मतदान करून आपल्या लाडक्या भावांना जे आहे ते इथे निवडून आणलेलं आहे. म्हणजेच आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जे आहे ते राज्यामध्ये आलेलं आहे. तर बहिणींनो, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं होतं की महायुतीचं सरकार जर पुन्हा आलं तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी महिन्याला 2100 रुपये जे आहेत ते इथे दिले जाणार आहेत. तर महिलांनी राज्यामध्ये जास्तीत जास्त मतदान करून महायुतीचं सरकार जे आहे ते इथे निवडून आणलेलं आहे. आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये जे आहेत ते आता इथे फिक्स मध्ये दिले जाणार आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 5 हप्ते जे आहेत ते प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे जमा करण्यात आलेले आहेत. आता 6वा हप्ता जो आहे तो 1500 रुपयांचा असणार आहे की 2100 रुपयांचा असणार आहे, या संदर्भातील कोणत्याही प्रकारची घोषणा जी आहे ती आतापर्यंत सरकारकडून करण्यात आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे संकेत इथे वर्तवले जात आहेत. तर बहिणींनो, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थी महिलेला आता महिन्याला 2100 रुपये जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत जमा केले जाणार आहेत. आशा करतोय की व्हिडिओमधील सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.